माहेरी गेल्यानंतर कितीही सुख आणि शांती असू देत, पण सासरी गेल्यानंतरच बरं वाटतं. माहीत नाही का, कदाचित तो डोळ्याआडचा पसारा दिसत असेल किंवा मग आपली राहिलेली काही कामं दिसत असतील. पण माझ्या बाबतीत तरी हेच होतं. म्हणजे जेव्हा येते ना, तेव्हा जेवढी येण्याची ओढ असते तेवढी जाण्याची सुद्धा मला ओढ असते. बहुतेक मनू राहत नाही कोणाकडे आणि मला खूप त्रास देते, त्यामुळे होत असेल. पण तुमच्या बाबतीत सुद्धा हे होत असेल ना, तर नक्की मला कॉमेंट करून सांगा. आल्यापासून मनू कोणाकडेच गेली नाही आणि जातानाही तिने अजिबात कोणाकडे वळून बघितलं नाही. तरीसुद्धा आजीला असा जबरदस्तीचा पापा आणि बाबांची अशी जबरदस्तीची माया करणं चालू होतं. बाहेर एकदम मुसळधार असा पाऊस होता आणि अशा पावसातच आज आम्ही निघालो. या पावसामध्ये ना मस्त पेरू खाण्याची इच्छा झाली होती, म्हणून पेरू खाल्ला आणि मनूच्या असे पावसामध्ये छान असे गाणे गुणगुणणं चालू होतं. मध्येच चहा पिण्याची इच्छा झाली होती म्हणून चहा प्यायला थांबलो. इथला चहा तर एकदमच बोगस होता, पण बाहेरचं वातावरण खूपच सुंदर होतं आणि कदाचित त्यामुळेच लोक इथं खाण्यापिण्यासाठी थांबत असतील. असो, संध्याकाळच्या वेळेला ज्ञानूकडे जाऊन पोहोचलो. आम्हाला घेण्यासाठी मनूचे बाबासुद्धा इथे आले होते आणि ते आले की मनूची मग मस्ती चालू झाली होती. या वॉकरमध्ये आता आम्हाला बसायचं चालायचं नाही आहे, पण त्याला घेऊन आम्हाला चालायचं असतं. सो मनूची अशी मस्ती चालू होती. त्यानंतर मस्तच आम्ही जेवण केलं आणि सगळ्यांना बाय बाय करून घरी जायला निघालो. चलो बाय.